महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात गॅस टंचाईचा स्फोट, संतप्त हॉटेल व्यावसायिकांचा एल्गार। काळा बाजारावर कारवाईची मागणी, पुरवठा विभागाने तातडीने जागे व्हावे। अकोला जिल्ह्यात मागील 8 ते 10 दिवसांपासून व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, स्वीट मार्ट, विद्यार्थी मेस व वाईन बार व्यवसाय अक्षरशः संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर संतप्त व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत तातडीने गॅस पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। व्यावसायिकांच्या मते सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत देशभरात गॅस टंचाईची समस्या निर्माण होत असताना जिल्हा पुरवठा विभागाने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे। मात्र अनेक तालुक्यांमध्ये घरगुती सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। काही ठिकाणी वाहनांमध्येच घरगुती गॅसचे रिफिलिंग सुरू असल्याची चर्चा सुरू असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। तसेच गॅस एजन्सी धारकांकडून काळा बाजारासाठी साठेबाजी तर होत नाही ना, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक पाळत ठेवावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली। लग्नसराईच्या तोंडावर गॅस उपलब्ध नसल्याने केटरिंग व हॉटेल व्यवसाय कोलमडण्याच्या मार्गावर असून हजारो कामगार, भाजी विक्रेते व किराणा व्यापारावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। त्यामुळे झोपी गेलेल्या पुरवठा विभागाने तातडीने जागे होऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी असा इशारा व्यावसायिकांनी दिला। मागील 8 ते 10 दिवसापासून हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटर्स यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर हे उपलब्ध होत नसल्यामुळे याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आमचा व्यवसाय हा अत्यंत अडचणीत आलेला आहे, संकटात आलेला आहे। हॉटेल व्यवसायावर फक्त हॉटेल मालकाचेच पोट नसून अनेक कर्मचारी, कारागीर यांचे सुद्धा पोट आहे। सोबतच भाजीवाले आहेत, किराणा व्यवसायी आहेत, शेतकरी आहेत, दूध व्यवसाय हा गोरगरीब दुग्धजन्य व्यवसाय करणाऱ्या गरिबांचा व्यवसाय आहे। तरी शासनाने या सर्व बाबींची त्वरित दखल घेऊन हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावे। कारण की अनेक शैक्षणिक शिकवणी वर्ग अकोल्यात मोठ्या प्रमाणावर आहेत। अनेक बाहेरगावचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात। मेस संचालकांसमोर सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्याचे एक मोठं संकट निर्माण झालेलं आहे। कॅटर्स व्यवसायिकांसमोर मोठं संकट निर्माण झाले आहे। लग्न सराईची वेळ आहे, लग्नात लोकांना काय द्यावे अशी समस्या निर्माण झालेली आहे। मी आपल्या माध्यमातून शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी त्वरित व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून आणि आमची समस्याचा निकाली काढावे। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।